नमस्कार, प्राध्यापक बीजी मागले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काँग्रेसनं थोड्याच दिवसापूर्वी जाहीरनामा जाहीर केला. निवडणुकीसाठीचा पक्षीय जाहीरनामा म्हटल्यानंतर आपल्याला दोन गोष्टी या कायमस्वरूपी लक्षात राहील, इतिहासात त्या नोंद होतील अशा पद्धतीने आहेत. त्या म्हणजे 2014 साली भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या जे आश्वासन होते, 15 लाख रुपये मतदारांना आम्ही देऊ, 2 कोटी रोजगार दरवर्षी देऊ, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू किंवा मागेल त्याला घर देऊ. एवढी प्रचंड मोठी आश्वासनं, आभाळा एवढी मोठी असं म्हणून इतिहासात देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं होतं. अर्थात ते त्यांना जमलं नाही. कोर्टामध्ये त्यांना शेवटी सांगावं लागलं, नाही हा निवडणुकीचा जुमला होता, आम्ही हे खोटं बोललो होतो, असं त्यांना कोर्टात स्पष्टपणे नंतर सांगावं लागलं. पण जाहीरनामा कसा काढावा आणि जाहीरनाम्यात कशा पद्धतीनं कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असावा याच्यावरती थोडक्यात या काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे बघितल्यानंतर लक्षात. आपण सगळे मुद्दे कव्हर नाही करणार आहोत. 10 मिनिटांमध्ये ज्या प्रमुख गोष्टी आहेत त्यांचाच विचार करणार आहोत. युवा, महिला, शेतकरी, कामगार आणि प्रत्येकाची हिस्सेदारी विकासातले, याच्यावर आपण पहिली गोष्ट आपण असा पद्धतीने की जातनिहाय जनगणना म्हटल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दर 10 वर्षांना होणारी ही एक प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यातली महत्वाची घटना. मायक्रो लेव्हल प्लॅनिंग करण्यासाठी, अगदी सूक्ष्म, अतिसूक्ष्म प्लॅनिंग करण्यासाठी तिचा उपयोग करून घेतला. पण भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये 2021ला त्यांनी केलीच नाही. आताची जी जनगणना आहे ती 2011 म्हणजे काँग्रेसच्या काळात झालेली आहे. आता कारण अनेक आहेत, पण आज 2024 आहे. समजा 2021ला करणार नव्हते, आता करता येऊ शकले असते. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे निर्णय घेऊन हे करू शकले असते, पण करण्याची मानसिकता त्या पद्धतीनं दिसून येत नाही. जातनिहाय जनगणना करू अशा पद्धतीचं आश्वासन काँग्रेस देते. म्हणजे प्रत्येक समाजाची, प्रत्येक जातीची किती लोकसंख्या विकासाच्या कोणत्या टप्प्यावर उभी आहे हे आपल्याला समजणार. आपण उदाहरण महाराष्ट्राचे. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आज नेते आहेत. एकेकाळी मराठे म्हणजे मराठ्यामध्ये एक मूठभर मराठे असे होते की जे प्रचंड श्रीमंत आणि सामर्थ्यवान होते. वंचितचा खरा अर्थ सांगू, वंचित हा काही केवळ मागासवर्गीय असलेला समाज आहे असं नव्हे. ज्याची आर्थिक कुवत अत्यंत कमी आहे तो वंचित घटक आहे. मराठा समाजामध्ये मूठभर लोक असे होते की ते अत्यंत श्रीमंत आणि सामर्थ्यवान होते, पण ते काय करायचे, आपले याच्यातली जी हिस्सेदारी आहे, विकासाचा जो आपला प्रभाव आहे आणि आपलं जे या समाजावरती वजन आहे हे घालवायची त्यांची मानसिकता नव्हती. म्हणून प्रत्येक मराठा समाजाला त्यांनी आजपर्यंत तसं दाबूनच ठेवलेलं होतं. पण काळाच्या ओघात आरक्षणाची मागणी होऊ लागली आणि आज जवळपास सगळा मराठा हा आरक्षणाच्या बाजूने झुकलाय, ओबीसी म्हणून घ्यायला तयार झालाय. हे का झालंय तर आर्थिक बाजूशिवाय काहीही करता येत नाही, मोठ्या गोष्टी बोलून काही उपयोगाच्या नाहीत. आणि या आरक्षणामुळं शिक्षण, नोकऱ्या सारखे सगळे महत्वाचे प्रश्न सुटतात, हे आता या समाजाच्या लक्षात आलं. याच पद्धतीनं गुजरातमध्ये पाटीदार आहेत, राजस्थानमध्ये गुज्जर आहेत, हरियाणामध्ये जाट आहेत. असे अनेक प्रमुख समाज आहेत की जे पूर्वी स्वतःला श्रीमंत आणि प्रमुख म्हणून घ्यायचे, पण ते कालौघामध्ये त्यांना त्याच्यातला फोलपणा लक्षात आलाय. आणि आज आर्थिक टंचाईच्या काळात किंवा चटके बसण्याच्या काळामध्ये त्यांना आरक्षणाची गरज कितपत आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलंय. त्यामुळे जातनिहाय जनगणना केल्यास त्यांची जो एम्पिरिकल डेटा आपण म्हणतो
हा एम्पिरिकल डेटा किंवा सामाजिक आर्थिक त्यांची क्षमता काय आहे या प्रत्येक समाजाची याचं उघड सत्य उघड होईल आणि त्यांना आरक्षण देण्यासंदर्भातली भूमिका काय घ्यावी न घ्यावी हे निश्चित होईल. एक तर त्यांनी पुढचं धोरण असं जाहीर केले की 50% वर आरक्षणाची मर्यादा नेणार. आज सुप्रीम कोर्टामध्ये 50% पर्यंत आरक्षण मर्यादा असली तरी ईडब्ल्यूएसच्या नावाखाली भारतीय जनता पार्टीनं 10% आरक्षण आधीच दिलेलं आहे. आता राहुल गांधींच्या या नेतृत्वाखाली, खरगेंच्या या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष म्हणतो 50% आरक्षण आम्ही वाढवणार. काळाच्या बरोबर राहण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं. जसा मराठा समाज मागतो तसेच गुजर, जाट, पाटीदार सगळ्या समाजाला गरज आहे हे सगळ्यांना आज जाणीव झालेली आहे. आणि प्रत्येक समाजात असणारे जे मोठभर श्रीमंत लोक होते ह्यांची जी मक्तेदारी होती ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आपल्याला शिक्षण आणि यादी ह्या आरक्षणाची आवश्यकता आहे हे सगळ्यांच्या लक्षात आले. मला सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा आवडला तो म्हणजे प्रत्येक गरीब कुटुंबाला व दरवर्षी 1 लाख रुपये देणार. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातलं हे अत्यंत चांगलं. अर्थात त्यासाठीची पैशाची उपलब्धता कशा पद्धतीनं करणार याचं विवेचन मला त्याच्यात वाचता आलं नाही. पण 1 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला ही काय फार मोठी आवाजवी आणि डोंगरा एवढी आहे असं मला वाटत नाही. समजा 8,300-400 रुपयापर्यंतची सोय करण्याची म्हणजे प्रति कुटुंबाला द्यायचं एवढी ते बजेटमध्ये तरतूद करू शकते. हे जर झालं तर काय होईल? साधं इकॉनॉमिक्स आपण जर का विचारात घेतले तर प्रत्येक कुटुंबाची क्रयशक्ती वाढेल, खरेदी पर्चेसिंग पॉवर वाढेल, ते जास्त वस्तू खरेदी करतील, डिमांड वाढेल, मागणी वाढली असता त्या वस्तूचं उत्पादन करण्याची क्षमता वाढेल आणि बाजारात मागणी वाढली, जी मंदी आहे ना ती मंदी ही झटकून जाईल आणि बाजार हा त्याची विकासाच्या दृष्टीनं पळायला लागेल. अर्थात बरेच जण म्हणतात की हे 1 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला जे काँग्रेसनं देऊ केलेत हे आणणार कुठून? खरी गोष्ट आहे, चुकीचं काहीही नाही आहे त्यामध्ये. पण आज ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शेतकरी कुटुंबाला 2,000 रुपये देत आहे 6 महिन्याला, अत्यंत काहीतरी देण्याचं एक काय त्याला नाटक असं सुद्धा म्हणू शकतो. तर ही जी गोष्ट आहे ही गोष्ट 8,000 रुपये प्रति कुटुंब देण्याची सोय हे कोणतंही सत्तेवर बसणारं करू शकतं. एक लक्षात घ्या, असं उघडपणे जाहीर याच्यात आलेलं आहे 16 लाख कोटी रुपये बॅड डेट्स म्हणून राष्ट्रीयकृत बँकांचे बुडवलेत. 16 लाख कोटी इतकी प्रचंड मोठी रक्कम बॅड डेट्स म्हणून 10 वर्षात जाहीर केलेली आहे. इतके तर पैसे येणार नाही, एवढा तर खर्च येणार नाही. म्हणजे हे शक्य आहे आणि हे जर शक्य असेल तर बाजारात हे तेजी निश्चित येईल असं वाटतं. मी शेतकरी आहे, शेतकऱ्याला हमी भाव हा अत्यावश्यक आहे. आज आपण ऊसाची परिस्थिती बघतो आहोत. ऊसाचा उत्पादन खर्च प्रचंड वाढलाय पण त्या मानानं दर मिळत नाही. आपण उठतो सुटतो आणि दरासाठी त्या कारखान्याच्या चेअरमनला आणि संचालक मंडळाला जबाबदार धरतो. पण खरे कोण कारणीभूत आहेत ह्याचा आपल्याला ज्ञान आणि उगम होत नाही. राजू शेट्टी साहेब उठते सुटतात आणि त्या फक्त कारखानदाराचंच ते भांडण काढायला उभारतात, रस्त्यात अडवतात. सेंट्रल गव्हर्नमेंट हे त्याच्यावरती कार्य करत असतात. म्हणजे उत्पादनाला जर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जर चांगली किंमत प्राप्त व्हायची असेल तर त्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची धोरणं फार महत्वाची असतात. कांदा निर्यात बंदीचं उदाहरण आपण घेऊ. 31 मार्च 24 पर्यंत कांदा उत्पादकांना निर्यात बंदी करून टाकली मोदी साहेबांनी. त्यामुळं जो कांदा 25-30 रुपये प्रति क्विंटल 25-30 रुपये प्रति किलो जाणार होता तो 16 रुपयावरती आला, 1000 रुपयावरती आला, म्हणजे 1 रुपये किलोवरती आला. इतकी वाईट परिस्थिती झाली. निवडणूक सुरू झाल्यानंतर सुद्धा 31 मार्च 24 ची ही जी निर्यात बंदी होती ही तशीच त्यांनी दडपून चालू ठेवली. भीतीच राहिली नाही शेतकऱ्यांची. त्यांना माहिती आहे शेतकरी हा संघटित होऊ शकत नाही आणि संघटित होऊ तो भाजपला अडवू शकत नाही.
ही त्यांना निश्चित खात्री आहे आणि तेवढी पोच आणि विचाराची आवाका हा शेतकऱ्यांचा नाही हे त्यांना माहिती आहे. साहजिकच त्यांनी असं केलं की कांद्याची आज इतकी वाईट परिस्थिती आहे, कांदा उत्पादक समजा 1 कोटी आहेत असं आपण जर गृहीत धरलं तर लासलगाव म्हणजे एखाद्या गावाचं नाव नाही तर 4-5 जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात संपूर्ण सगळीकडे कांदा पिकतो, अगदी पुण्यापर्यंत येतो पश्चिम महाराष्ट्रातल्या. त्यानंतर हा जो सगळा पट्टा आहे कांदा उत्पादक हा सगळा आज देशोधडीला लागला, तरीही शेतकरी संघटित होऊन व्यवस्थेच्या विरोधात आवाज काढू शकत नाही. गंमत आहे. पण इथं काँग्रेसने एक चांगलं आश्वासन दिलेलं आहे की शेती उत्पादनाला आम्ही हमी भावाला कायद्याचा आधार देऊ. अर्थात कायद्याचा आधाराचा अर्थ काय थोडासा सांगतो. कांद्याचंच आपण उदाहरण घेऊ की कांदा 15 रुपये किलो साधारणपणे या दरानं समजा त्याला हमी भाव द्यायचा असेल तर 15 रुपये किलोनं जर बाजारातले भाव पडत असतील तर ते खरेदी करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि तेवढी आर्थिक नियोजन त्यानं केलं असलं पाहिजे. अर्थात अवघड आहे. त्यासाठी गोदाम नुसतीच पैशाची उपलब्धता नाही, तेवढी गोदाम उपलब्ध असली पाहिजे आणि सगळ्या प्रकारच्या शेती उत्पादनासाठी असली पाहिजे. पण आतापर्यंत ज्या जे निवडणुका झाल्या आपण दोनच इलेक्शनचा विचार करू, 2014-2019. 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीनं स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करतो म्हटले, त्यात या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. पण त्यांनी हे केलं नाही. किंबहुना शेतकरी आज तुम्ही सगळे बघतात हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रचाराला गावात येऊ देत नाहीत अशी वाईट परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला गावागावातली बंदी घालू लागली शेतकरी, इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे आता लोक जागृत होत आहेत. आमच्या उत्पादनाला किंमत ही आपण ठरवू शकत नाही कारण तेवढी आपली क्षमता नाही, पण शासन सुद्धा मुद्दाम आपल्यावरती जाणून बुजून अन्याय अत्याचार करतंय. हा अन्याय अत्याचार आपण मताच्या माध्यमातून दूर करू शकतो याची जाणीव शेतकऱ्यांना झालेली आहे. आणि म्हणून हा जो मुद्दा आहे की हमी भाव देतो आणि हमी भावाला कायद्याचा आधार देतो, मला वाटतं हा जो मुद्दा आहे हा 65% शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे. शिक्षण म्हटलं की सर्वांच्या समोर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अलीकडच्या काळात येते, ती म्हणजे आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये केलेली व्यवस्था. अत्यंत सुंदर व्यवस्था आहे. तर अशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतील नाही माहित नाही, पण डेफिनेटली ज्या ताकदीनं राहुल गांधी आज उभे आहेत, एक साधा टी शर्ट घातलेला माणूस त्यानं भारत बदलला, जे कदापि बदल घडू शकत नाही असा तरुण वर्गाला वाटणाऱ्या तरुण वर्गाला सुद्धा त्यानं त्याच्यामध्ये विश्वास जागृत केला की नाही बदल हा होणारच. आणि त्या कारणामुळं शिक्षण हे बदलू शकतं आणि शिक्षणानं परिवर्तन होतं ना, तर हे परिवर्तन बदल प्रत्येकाला वैचारिक क्षमता प्राप्त होते. तर अशा पद्धतीचं शिक्षण देण्यासाठी आम्ही बांधील राहू, अशा अनेक गोष्टी आहेत. खरं तर या जाहीरनाम्यामध्ये अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. प्रत्येकाच्या जाहीरनाम्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टीचा अंतर्भाव असणार, ह्याच्यात काय दुमत असायची गरज नाही. आपण थोडीशी तुलना, अजून माझ्या हातामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा आलेला नाही, त्याच्यामध्ये त्यांची पूर्वीची काही अशी जी हास्यास्पद ज्या गोष्टी होत्या, 15 लाखाची प्रति माणसं देणं किंवा 2 कोटीचा रोजगार. 2 कोटी रोजगार होण्यासाठी 752 जिल्ह्यामध्ये दररोज एक नवीन उद्योग उभा केला पाहिजे. शक्य आहे का बघा? शक्य नाही. तरीही त्यांनी दिला होता. आपण त्याच्यावर अंधपणानं विश्वास ठेवलेला होता. 2022 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचं कुटुंबाचं उत्पादन डबल करणार होते. मागेल त्याला घर 2024 पर्यंत देणार होते. सगळ्या भूलथापा होत्या. म्हणून जमिनीवर पाय ठेवून हवेतल्या बाता केल्यात असं या राजीनाम्याकडे काँग्रेसच्या बघितल्यानंतर वाटत नाही. जर चांगला म्हणजे मनमोहन सिंग सारखा एखादा जर चांगला प्रशासक त्या ठिकाणी आला असेल तर निश्चितपणे यातील बऱ्याचशा गोष्टी सुरू होतील, याच्यात दुमत वाटत नाही. अर्थात भाजपचा अजूनही यायचा आहे, तो आला किंवा अजून आपल्या हातात आला नाही
तो आपल्या हातात आला की त्याच्यावरती आपण थोडक्यात असं आपलं मत मांडणार आहोत. आम्हाला जे काळजी लागून राहिले किंवा विचार आहे तो 1 नेशन 1 इलेक्शन हा राजकीय मुद्दा म्हणून घेतायत का लोकांचं भलं करण्यासाठी, याचा आपण थोड्या दिवसात खुलासा करणार आहोत. धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.